मंडळी, जसं की तुम्हाला माहीतच आहे की आता आपल्या घरचं छपाईचं काम एकदम जोरात चालू आहे आणि छपाई म्हटलं का एक काम संपत नाही तर दुसरं काम तयारच असते. आता हेच पहा ना, आपल्या घरचं नळ कनेक्शनचं एक इम्पॉर्टंट काम राहिलं होतं. मग काय, मी डायरेक्ट रासेगावला गेलो आणि 4-5 हजाराचे पाईप घरी घेऊन आलो. पण भाऊ, मी घरी यायच्या आधीच इकडे दादानं फोडफाडीचा कार्यक्रम सुरू पण केला होता, कारण इकडे मिस्त्री पण येऊन तयार उभे होते. मग दादानं मस्त पाईप फिटिंगचं काम सुरू केलं. एका इकडे पाईप फिटिंग, दुसऱ्या इकडे छपाई सुरू. घरची अशी अवस्था झाली होती की कोण कोणतं काम करतंय तेच समजत नव्हतं. मग 4-5 ठिकाणी नळाचे पॉइंट काढून घेतले. किचन मध्ये पण नळ कनेक्शनची सोय केली. आता खालची फिटिंग तर पूर्ण झाली होती, पण मेन पाईप टाकायचा अजून बाकी होता. त्यासाठी भाऊ दादानं डायरेक्ट स्लॅपच फोडला. बस आता टाकीच बसवायची राहिली. मग तेच पाईप फिटिंग आणि सर्व नळ चालू. पाईप फिटिंग झाल्यावर लगेच मिस्त्रीनं इकडे सर्व सेंटिंग लावून दिलं. तोपर्यंत इकडचं पण काम पूर्ण झालं होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी इकडे डबल छपाई सुरू झाली. पण भाऊ, खरं सांगतो, या मिस्त्री लोकांना सलाम आहे. एवढ्या उन्हात दिवसभर काम करणं म्हणजे खेळ नाही. आता भाऊ, छपाई तर हाताखाली आली होती म्हणून मी मस्त वरच्या झाडाखाली आरामात बसलो होतो मिस्त्रीचं काम पाहत. पण तिसऱ्या दिवशी मी एकटाच निघालो रासेगावले हे उरलेले पाईप नेऊन द्यायले. म्हणून बस मग आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे.